अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती. हात एकतो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. देवघरातील समयी मधुनी अजून जळती वाती. अशाच स्मृती कैलासवासी जगन्नाथ सदाशिव येवले म्हणजे आपले अण्णा हे ठेवून गेलेले आहेत. कैलासवासी सदाशिव बेनीराम येवले व कैलासवासी लक्ष्मीबाई सदाशिव येवले यांचे पुत्र असणारे कैलासवासी जगन्नाथ येवले अण्णा यांचा जन्म मेहुणबारे या गावी झाला. लहानपणीच अण्णांचे आईचे छत्र हरपले. आईच्या मायेने पोरके असणाऱ्या अण्णांचा सांभाळ त्यांचे मामा कैलासवासी ओमकार धोंडू पाखले यांनी बहाळ या गावी केला. लहानाचे मोठे ते बहाळ या गावी झाले. मात्र आपल्या मूळ गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून ते कायमस्वरूपी मेहुणबारे येथे राहायला गेले. मेहुणबारे येथेच त्यांचा विवाह 18 मे 1974 रोजी दिघी येथील कैलासवासी बेनीराम बिल्ला सोनगिरे व जानकाबाई बेनीराम सोनगिरे यांची कन्या शोभाबाई यांच्याशी संपन्न झाला. अण्णा व शोभाबाई यांनी मोठ्या मेहनतीने वडिलोपार्जित शेती व्यवसाय केला. ज्याप्रमाणे गिरणामाई सतत प्रवाहित राहून आपल्या आजूबाजूच्या माणसांना संपन्न करत असते, त्याचप्रमाणे अण्णा व आई हे आपल्या आजूबाजूच्या माणसांना संपन्न करत होते. संसार प्रपंच चालू असताना त्यांना आध्यात्मिक गोडी सुद्धा होती. अण्णा स्वाध्याय करायचे, भक्तफेरीला जायचे. पंढरपूरची पायी वारी अण्णांच्या वडिलांनी 50 वर्ष अविरतपणे केली. त्यांचा वारसा अण्णांनी सुरू ठेवला. पंढरपूरच्या वारीला अण्णा व आई दोघेही दरवर्षी जायचे. घरामध्ये प्रचंड धार्मिक वातावरण होते. नवचंडी, वास्तुशांती, सत्यनारायणाची महापूजा, कानबाई मातेचा उत्सव दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने पार पाडले. समाजकार्यात देखील अण्णांचा खूप मोठा सहभाग होता. मेहुणबारे येथे वाणी समाजाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अण्णा व आईंना 2 मुलं व 2 मुली असा संपन्न परिवार आहे. त्यांची मोठी मुलगी मनीषा यांचा विवाह मालेगाव येथील श्री सुभाष नारायण ब्राह्मणकर यांच्याशी झाला. तसेच त्यांची लहान मुलगी माधुरी यांचा विवाह खोरदड येथील श्री भास्कर रामदास पाखले यांच्याशी झाला. त्यांचा मोठा मुलगा पंकज यांचा विवाह धुळे येथील कैलासवासी बारको श्रीधर अमृतकर यांची ज्येष्ठ कन्या सौ अर्चना यांच्याशी झाला. तर लहान मुलगा सचिन यांचा विवाह श्री बापूराव जगन्नाथ शिरूरकर यांची द्वितीय कन्या सौ साक्षी यांच्याशी झाला. अण्णांना सुमित, अनुष्का, सार्थक, विशाल, वेदांत, श्वेता, पूजा, तेजल, आरुष असा नातवंडांनी भरलेला व बहरलेला परिवार आहे. अण्णा व आईंनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळायला लागले. 2003 मध्ये अण्णांनी विशाल मसाला ही फर्म दोन्ही मुलांसाठी सुरू करून दिली. आजपर्यंत विशाल मसाला 40 गावामध्ये नावारूपाला आलेला व्यवसाय आहे व दोन्हीही मुले तो व्यवसाय मोठ्या उत्साहात सांभाळत आहेत. आज 40 गावामध्ये विशाल मसाला सेंटर माहीत नसलेले एकही कुटुंब सापडणार नाही. मुलांचा व्यवसाय 40 गाव येथे असल्या कारणाने अण्णा 2011 मध्ये विवेकानंद नगर 40 गाव येथे राहण्यास आले. अण्णांची व आईंची चारधाम यात्रा पूर्ण झाली व गंगा पूजन होण्याच्या आधीच नियतीने आपला डाव साधला. अण्णांचे निधन 20 जून 2015 रोजी झाले. त्यानंतर आईंवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र तरीही न डगमगता कुटुंब प्रमुख म्हणून 4ही मुलांच्या व नातवंडाच्या पाठीमागे त्या ठामपणे आपले दुःख बाजूला सारून उभ्या राहिल्या. अण्णा गेल्यानंतर आईंचे गंगा पूजन कोरोना महामारी असल्या कारणाने घरातल्या घरात झाले. मात्र आईची मधुर तुला व भोजनाचा कार्यक्रम त्यांच्या या 65व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 9 जून 2024 रोजी संपन्न होत आहे. अण्णांना भक्कमपणे साथ देणाऱ्या आईसाहेब यांचा स्वभाव मनमिळावू व मितभाषी स्वरूपाचा आहे. आईंनी सर्व मुलांवर चांगले संस्कार केले. अण्णांच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे संसाराचा रथ ओढला. आईंच्या गंगा पूजनाचा कार्यक्रम व त्यांच्या 65व्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुवर्ण योग साधून साजरा करत आहोत. अण्णांची कमी ही कधीही भरून निघणारी नाही. मात्र आईच्या रूपाने अण्णा आजही आमच्यामध्ये आहेत. आपले बहरलेले कुटुंब पाहून अण्णा नक्कीच म्हणत असतील, मी लावलेला वृक्ष आता वटवृक्ष झालेला आहे आणि त्याच्या पारंब्या समर्थपणे आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. आईची चारधाम यात्रा पूर्ण झाल्यानिमित्ताने
मधुर तुला व अभिष्टचिंतन सोहळा व आईचा 65वा वाढदिवस या निमित्ताने आईला हार्दिक शुभेच्छा. आईच्या चारधाम यात्रा पूर्ण झाली व 65व्या वाढदिवसानिमित्त आईला हार्दिक शुभेच्छा. आई, तुझ्या प्रेमाचा हात सदैव माझ्या डोक्यावर असावा. मनात आमची एकच इच्छा. सासूबाई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंद तुझ्या आयुष्यातून कुठेही जाऊ नये. अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही येऊ नये. पूर्ण हो तुझ्या सर्व इच्छा. तुझ्यासारखी आई प्रत्येकाला मिळावी ही सदिच्छा. तुला अभिष्ट चिंतन सोहळा व 65व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आनंद तुझ्या आयुष्यातून कधीही जाऊ नये. अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही येऊ नये. पूर्ण हो तुझ्या सर्व इच्छा. आजी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या लाडक्या प्रेमळ स्वीट आजीला 65व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या पण खूप खूप शुभेच्छा.